सेम टाईपचा क्वेश्चन करायचा. ठीक आहे. थोडं मागं पुढे इंग्लिश करणार आहे का नाही. हा काय राहिले, कुणाच राहिले मोहिनी, लिहू सांगू मग आता. द टेम्परेचर ऑफ calorimeter and water inside is calorimeter and water inside is noted to be noted noted to be 35 degrees Celsius and 25 degrees Celsius respectively. Full stop. A hot object weighing 5 kilogram. A hot object weighing 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 5 kilogram at 100 degrees Celsius is placed inside the calorimeter. It's placed inside the calorimeter. Full stop. If full stop. If after long time म्हणजे इक्विलिब्रियम आहे, कळलं का. After long time the equilibrium temperature of the system became 50 degrees Celsius. 50 degrees Celsius. Full stop. Find the specific heat of calorimeter. नीट लक्ष द्या, गडबड करता बघा तुम्ही. काय काढायला सांगितलं एकच तोडवर करून नाही करायचं. Find the specific heat of calorimeter. प्रत्येक वेळेस एकच विचार केला असं नाही. Of calorimeter. If specific heat of object is 0.5 kilocalorie per kg degree Celsius. पुन्हा फुल स्टॉप. Given masses of calorimeter, water and hot object. Masses of calorimeter, water and hot object are calorimeter and water. ठीक है, hot object करता है. हाँ, वो क्या? Same है ऐसे बोल. Of calorimeter, water and hot object असं बोलेंगे. are 3 kg
10 kg and 5 kg respectively. Hot object, ठीक है? 3 kg, 10 kg, 5 kg. एखादा डेटा डबल भी देऊ शकते, है का? कन्फ्यूज करण्यासाठी. डबल देऊन तेच दिलं गेलं, है का? काही अडचण आहे का आधी बघा? प्रश्न कळलाय सर्व? काय फाइंड करायला सांगितलंय? कॅलोरीमीटरची. हा. करता मग आता? सर्वांनी करायला सुरू करा. त्याचं उत्तर मायनस मध्ये जरी येत असलं तर काढा, प्लस मध्ये काही येऊ द्या, काढा. ठीक आहे, मनान दिलेला प्रश्न आहे, त्यामुळं व्हॅल्यू कमी ऍडजस्ट केलेलं नाही, पण काढा ना. बघ काय काय म्हटलंय, हे 34 डिग्री सेल्सिअस कोणाच टेम्परेचर आहे? कॅलोरीमीटरचं इनिशियल का फायनल? इनिशियल टेम्परेचर ऑफ कॅलोरीमीटर. हे इनिशियल टेम्परेचर ऑफ वॉटर. दिस इज mass of object. हॉट ऑब्जेक्ट का म्हणजे नुसतं यम. इनिशियल टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट, स्मॉल टी ना. कॅपिटल टी हे सर्वांचं असतं. सी. मास ऑफ specific heat C1. C1 फाइंड आउट करायचं आणि वॉटरची माहिती आहे, ठीक आहे. सी दिले, वॉटरची माहिती आहे, हे तर काढायचंय. कॅलोरीमीटरचं काढायचंय, वॉटरची. आपल्याकडे इक्वेशन काय? small t minus c is equal to m1 c1 capital T minus capital T1 plus m2 c2 capital T minus. मोहिनी सांगायचं हो, सांगायचं असते, नुसतं पान मॅनेज करण्यात वेळ घालायचं नाही. सांगणं गरजेचं आहे, कळणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा सांग, मोर इम्पॉर्टंट. सांगत सांगा, नुसतं थंड बसत. मी हे माझ्या प्रॅक्टिससाठी थोडंच नाही, मला देतं ना, मी स्वतःची प्रॅक्टिस थोडीच करणार. चल व्हॅल्यू सांगू पाठ 5 into 0.5. नाही त्यावेळेस विद्या सांगणार. मोहिनी हा 50 minus 3. नाही मला काय चुकलं तेच आता मी तुमचं ऐकून घेईल. मग C1 कुठे आहे? त्याच्यामुळे बोलतो गडबड नको. म्हणजे तुझं थिओरिटिकल खूप चांगलं आहे, पण प्रॉब्लेम हा एक जो पार्ट आहे तो आता आमच्या सोबत राहून जरा शिकायचा आहे, कळलं का? कारण ते मग 12वी मध्ये 11वी मध्ये खूप मेजर म्हणजे डिसाइडिंग फॅक्टर हे ठरतं, कळलं? करायचं थिओरिटिकल तुझं खूप चांगलं, एकदम व्यवस्थित येत असते.
आता हे गुणाकार मला शांत होतं सांग. सगळंच करायचं का आपण? करता येते कारण की 50 होते ना. मग आता डायरेक्ट करू का मी इथं? ते बघ याचं काय होतं 50 आणि 0.5 म्हणजे हे काय 4 आहे का नाही म्हणजे 25 होते 25 पाच्या 6.5 हे 15 15 ना 15 3 नाही प्लस नाही इज इक्वल टू आहे का प्लस हे काय हे प्लस आहे ना प्लस आहे हे 25 25 आहे 250 मायनस मध्ये उत्तर येते ठीक आहे. पण ते आता मी मनानं प्रॉब्लेम दिला म्हणून ते तसं झालंय अदरवाईज तसं झालं नसतं ते. मी ह्याची व्हॅल्यू काहीतरी 1 वगैरे आता ते 10 किलोग्राम आहे बरोबर तुम्ही जे काढले ते उत्तर येतं बघा मायनस आलं म्हणायचं आपण. हा कळलं हे महत्वाचं. ठीक आहे 125 येते वजा आता असं घेतो उलट करू नाही का उत्तर किती आलं 545 गोष्टी ह्या कळल्या पळायचं नाही थोडं आता जायचं सुट्ट्यात द्यायच्यात मला जरा पक्कच करून घेऊन जाऊ पक्क केलं बरं हाय का तूच सांग शांत कसं का पक्क न करता सोडून एक आणखी जरा थोडं वेगळा आता सी काढलं तुम्ही आता काय काढलं तुम्ही सी काढलं आता थोडं ट्विस्ट देऊन जरा टी काढायचं होतं फायनल टेम्परेचर वा जरा मन थोडं हे झालं ना पण आता करावं काय जरा असं वाटलं की एकच चॅप्टर आहे जे की करण्यासारखं आहे म्हणजे ज्याच्यात की थोडस कन्फ्युज होऊ शकतात म्हणजे मला तिकडं बाळ वाटच बघायला तुझ्यापेक्षा जास्त मला तर जावंच वाटतंय पण पक्क होणं गरजेचं असतं जस्ट एवढाच आहे फायनल एवढं चेक करायचंय म्हणजे बुक मधलाच करूया आपण सॉल्ड अनसॉल्ड दे इकडं बुक मधला अनसॉल्ड एकदा माझ्या पुढे केला की मला काही नाही हा डी क्वेश्चन बुक मधला डी क्वेश्चन जरा सर्वांनी वाचा हा नाही आता वेगळं काढावं म्हणजे आता बघा प्रत्येक माझा ऐका रे बाळांनो कधी एम काढायला होती कधी सी काढायला होती C1 काढायला होती कधी कॅपिटल टी कधी टी आता ह्याच्या क्वेश्चन लिहायचा नाही आता मग क्वेश्चन लिहायचंच नाही की डी आणि क्वेश्चन मी तुमच्या पुढे लावायलोय सर्वांच्या बुक ज्यांच्याकडनं कुठं आहे ते हा हे हा क्वेश्चन सर्वांना करायचा आहे मी स्क्रीनवरती आता डिस्प्ले करायलोय ऑनलाइन वाले ये वाला क्या बढ़िया क्वेश्चन है अरे अरे रुक 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 डेटा नहीं चाहिए बटवा चलो शेअर करायलोय मी स्क्रीनवरती आहे पाहून घ्या हा क्वेश्चन ट्राय करायचा आहे काय काढायचं ह्याच्यात ते फक्त मला सांगाकडे बस झालं वाचा आणि मला सांगायचं काढायचंय काय शांतनु आधी काय काढायचं एवढं सांगा मला वाचा डी क्वेश्चन काढला का बाळा अ कॅलोरीमीटर हॅज 100 ग्राम ओय डी क्वेश्चन काढला का रे तू वाच बरोबर नीट लक्ष द्या मास 100 ग्राम आहे त्याला आधी किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायला गेला तुमच्या गडबड 0.1 किलो कॅलोरी पर केजी डिग्री सेल्सियस हीट कंटेंट 200 ठीक आहे आता थांब श्रुती आणि विद्या लक्ष द्या गडबड करचा
मास मी आतापर्यंत किलोग्राम मध्ये देतो. इथं दोघाचे मास कॅलोरीमीटर आणि वॉटर लिक्विड दोघाचे ग्राम मध्ये दिले, त्याला किलोग्राम मध्ये करावं लागते 1000 मधून ना. ती गडबड होते कारण स्पेसिफिक हिट कशात दिले, किलोग्राम मध्ये दिले का, म्हणून किलोग्राम. आणि काय काढायचे सांगा आता शेवटी शांतनु. हा तू सांग मला शेवटचं वाक्य वाचून काय काढायचं सांग. टेम्परेचर ऑफ म्हणजे काय काढायचं म्हणजे आपल्या चिन्हामध्ये काय. शांतनु काय काढायचंय म्हणजे काय ह्याच्यात काय. हा काय काढायचं कॅपिटल टी ना. राईट चल करा. क्वेश्चन लिहू नको डेटा लिह. जवळ बसू नको का. तुमच्या दोघी तिघी ते झालं का तुझं नाही काय करायचं. पहिली तिथे जाऊन बसा बसेल. इनिशियल का दिले का. ड्रॉप पीस ऑफ आईस म्हटलंय ना. नाही हे जरा थोडं नाही बरं थोडं अवघड. इनिशियल टेम्परेचर दिले वाटतं ना T1 ना. T1 दिले ना 30 डिग्री सेल्सियस. इट कंटेन्स लिक्विड ऍट 30 मध्ये. हा रेकॉर्डिंग आधी ऑन करूया मला. अरे चालूच आहे रेकॉर्डिंग. हा तुम्हाला काय करायचंय 30 डिग्री सेल्सियस कशाचं घेतलंय वॉटरचं. तर हेच तुम्हाला घ्यायचंय कॅलोरीमीटर आणि वॉटरचं सेम. आता इथे एक जरा कळणार नाही तुम्हाला पण ते आईस आहे ना ते आईस अगोदर मेल्ट होतंय तेवढं एक सांगू दे जरा ते नाही कळणार. सोपं करत अचानक एक अवघड ट्विस्ट टाकले कारण आईस आहे ना ते 0 डिग्री सेल्सिअस वरचं आईस आहे का नाही. आता ह्या प्रश्नामध्ये काय आहे कॅलोरीमीटर मध्ये आईस टाकलाय है ना. आणि कॅलोरीमीटरचं किती आहे कुणाचं काढायचंय स्पेसिफिक हिट कुणाची काढायची फायनल. हा कंटेन्स लिक्विड एक दिलंय आणि हॉट ऑब्जेक्ट दिलाच नाही त्याच्याऐवजी कोल्ड ऑब्जेक्ट टाकला म्हणजे आईस. आता इथं आईस काय करतो माहितीये का नुसतं टेम्परेचर नाही चेंज होत. आता आईस कुठं आहे 0 डिग्री सेल्सिअसला आहे. अगोदर तो मेल्ट होतो बरोबर का लॅटेंट हिटच्या मदतीने.
मेल्ट होताना टेम्परेचर चेंज असते का? नाही, फक्त लॅटेंट हीट असते. आणि मेल्ट झाल्यावर मग त्याची तापमान वाढते, हे का नाही? म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागेल, हीट गेन इज इक्वल टू हीट लॉस, एवढं तर काय? हीट गेन कोण करायला? कोल्ड ऑब्जेक्ट म्हणजे आईस टाकलाय ना अगोदर, काय कॅलोरीमीटर आहे असं, त्याच्यामध्ये पाणी आहे 30 ला, हे दोघं 30 ला आहे आणि आईस 0 ला आहे. मग ऑलवेज हा हॉट असेल असं नाही, हा कोल्ड असू शकतो. मग आता हीट अशी जायच्या ऐवजी कशी आहे, ह्याच्यामधून ह्याच्यात येईल, हे का नाही? मग हीट गेन कोण करायला? आईस. आणि हीट लॉस कोण करायला? कॅलोरीमीटर आणि ते दोघं. मग आता आईस हीट गेन दोन प्रकारे करते. समजा फायनल टेम्परेचर सर्वांचं कॅपिटल टी आहे का नाही, जे काय आईस 0 वर आहे, 0 पासून इथं जाणार आणि हे दोघं 30 वर आहे, हे 30 पासून इथे येणार, असंच की? कळलं का? फंडा कळला? हे 0 पासून इथं आणि 30 पासून इथं. मग इथं हीट गेन बाय आईस दोन पद्धतीने. आतापर्यंत आपण काय फक्त एमसी डेल्टा टी करत होतो. आता काय, एक लॅटेंट हीट आणि दुसरी टेम्परेचर चेंज. दोन गोष्टीमध्ये हीट गेन करेल ना तो. अगोदर आईसचं कन्व्हर्जन लिक्विड वॉटर मध्ये लॅटेंट हीट नुसार, आणि मग एकदा लिक्विड वॉटर 0 ला तयार झालं की 0 पासून टी पर्यंत पाणी झालं. दोन पद्धतीने हीट गेन करलं. आधी फक्त काय होतं, उगं टेम्परेचर चेंज, आहे का नाही? आता कसं आहे, फेज चेंज म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन आणि त्याच्यानंतर टेम्परेचर जर एक्स्ट्रा झाले. आणि हीट लूज कोण कोण करले? कॅलोरीमीटर आणि वॉटर, आहे का नाही? हो, इकडं हीट लूज कोण कोण करले? कॅलोरीमीटर आणि वॉटर. फक्त एक एक्स्ट्रा एवढं झाले, काहीच नाही, हे तेवढंच आहे. आणि जरा उलट काय, आपला ऑब्जेक्ट आधी हीट लूज करायचा, त्याच्याऐवजी आता गेन करायचं. काहीच कसलाच बदल कशातच करू नका. दोन्ही मायनस उत्तर येते, ते मायनस मायनस कट होते, त्याचं काही टेन्शन नका तुम्ही. इनिशियल फायनल जसं होतं तसंच ठेवा, कळलं का? फक्त आपल्याला ऍड करायचे बघा काय, लॅटेंट हीट. आज आता कळत नसेल तुमचा उपदेश, आता जर डोकं जाम झालं असं पहिली कसं नाही, तर फक्त ही एक गोष्ट एक्स्ट्रा झाली, कळणार आहे का? काय मला वाटलं सेम असेल, पण ते मलाच लक्षात आलं नाही. असं कसं झालं की मला वाटलं जशाल तसं असेल, पण थोडं त्यानं ट्विस्ट केलंय. मग आता तुम्हाला डबल मग उद्याच शिकवतो काय? आता नको, आतापर्यंत जेवढं झालंय तेवढं करा. मग आतापर्यंत जेवढं झालंय त्याच्यावर आधारित कोणता आहे ते करा. आज होऊन गेलं असतं की एक क्वेश्चन आहे फक्त अवघड, हा तसं जमत नाही. बर, हे बी आणि सी क्वेश्चन तुम्हाला माहित आहे की ए क्वेश्चन आहे आणि डी आहे, ए आणि डी आहे. सॉल्ट मध्ये पण तिसरा क्वेश्चन नाही तुम्हाला. हा, तुम्ही एक काम करा, तुम्ही सॉल्ट एक्झाम्पल मधलं दुसरं एक्झाम्पल करा, हे नाही येणार तुम्हाला. हा, दुसरं सेम आहे. काय दुसरं सेम आहे बघ, नाही का वाचून सेम. दुसरं सॉल्ट एक्झाम्पल दुसरं. हे जे आहे ते मी नंतर करून पाठवतो, म्हणजे तुम्हाला नंतरच करू देतो. आता तुम्हाला कळणार पण नाही, ते सोडून द्या. ते 12 नाही. सॉल्ट एक्झाम्पल दुसरं पुस्तकातलं बघा, ते करा. सॉल्ट एक्झाम्पल पुस्तकातलं दुसरं करा, तेवढंच करा. हे सोडून द्या, हे नको करू, हे कळणार नाही, हे मी शिकवावं लागतं.